राम राम मंडळी. तर खरं सांगायचं तर 25 दिवसात 5.5 किलो वजन मी कमी केलेलं आहे. त्यानंतर 2 दिवस मी काही व्हिडिओ टाकलेला नाहीये, पण व्हिडिओ टाकला नाही तरी मी काही सोडलेलं नाहीये. तुम्हाला खोटं नाही सांगत, तेवढे चॉकलेट मिळाले आज स्कूलमध्ये. मुलाचा बर्थडे होता एका, मी अगदी थोडंसं त्याचा वाढदिवस म्हणून खाऊन बघितलं, पण मी पूर्ण खाल्लेलं नाहीये. कारण काहीतरी मिळवायचं आहे तर काहीतरी सोडावं लागेल, आणि मी सोडलं म्हणजे गोड खूप प्रमाणात कमी केला. असाही चहा मला कधी आवडत नव्हता. आणि बरेच सारे कमेंट्स होत्या की तुम्ही तो ज्यूस कधी पिला. आता ज्यूस मी आलटून पालटून त्याच्यामध्ये केलं, बनवलं होता. बीट, काकडी, गाजर, आवळा, हळद, अद्रक, आणि त्यासोबत कधी कधी मी पालक टाकला, कधी पुदिना टाकला, किंवा कधी कोथिंबीर टाकली. इतका छान लागायचा. चाट मसाला घालायचा आणि थोडंसं काळं मीठ घालायचं. आणि तो एकदा सकाळी बनवला. बनवल्याच्या नंतर 9 ते 10 मध्ये मी तो पूर्ण बॉटल भरून पिऊन घ्यायचे. म्हणजे 1 लिटर पाणी आणि ते सगळं व्हायचं. म्हणजे ती कन्सिस्टन्सी ठेवायची तशी. मस्त छान मिक्सरमध्ये मी तो वाटून घेतला, चाळून घेतला. त्यात जे फायबर निघतं ते अगदी एवढंच फायबर राहायचं, ते मात्र मी चोथा टाकून दिला. त्यानंतर मी तो 9 ते 10 मध्ये ते पिऊन घ्यायचे. सकाळी मात्र 8 वाजता मी 1 ऍपल खायचे. त्यासोबत 4 बदाम घ्यायचे, भिजवलेले किंवा विदाऊट भिजवलेले. त्यानंतर मात्र मी दुपारी 1 छोटीशी भाकरी, त्यासोबत थोडंसं दही, सुक्की भाजी आणि डाळ. सुक्की भाजी, पातळ भाजी कुठलीही घ्यायची किंवा डाळ घ्यायचे, दही घ्यायचे. दही मला असं आवडत नाही, तर मिरची पावडर किंवा कांदा मसाला टाकून मी घेतलेला आहे. संध्याकाळी 4 वाजता, जर दुपारी दही नाही खाल्लं तर 4 वाजता मी थोडेसे फुटाणे घ्यायचे आणि शेंगदाणे म्हणजे त्या दहीमध्ये टाकून मी ते दही आणि फुटाणे खायचे. त्यात पण मला आवडायचं म्हणून कांदा मसाला टाकायचे. संध्याकाळी मात्र स्मूदी प्यायचे. स्मूदीमध्ये तुम्ही संध्याकाळी ओटची स्मूदी घेऊ शकत नाही. मखाना टाकायचा, मखाना, 2 काजू, 2 बदाम, थोडेसे मनुके, सगळे म्हणजे बियांमध्ये पंकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया घेऊ शकता तुम्ही, तीळ घेऊ शकता, जवस घेऊ शकता. हे सगळं भाजायचं काजू बदाम सहित सगळं, आणि थोडेसे 2 खजूर टाकायचे आणि अर्धा ऍपल घालून खूप छान अशी स्मूदी प्यायची याची. संध्याकाळी मात्र तुम्ही बडीशेपचं पाणी प्या, ओव्याचं पाणी प्या, जिऱ्याचं पाणी प्या. संध्याकाळी हे प्यायचं. संध्याकाळी 6:30च्या नंतर मी